नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ आले नाही आहे तर अशा लाडक्या बहिणींना हप्ते कसे मिळणार, पुढची प्रोसेस काय राहणार आहे, तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये अगदी आपण प्रॉपर माहिती देणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तांत्रिक KYC मध्ये झालेल्या चुका, यामुळे लाडक्या बहिणी पात्र असून देखील गरीब आहेत लाडक्या बहिणी, तर अशा लाडक्या बहिणी देखील निकषांमध्ये बसत असून देखील त्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। अपात्र म्हणजे सध्या लाभ त्यांचा बंद झालेला आहे। अशा लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने प्रत्येक जिल्ह्यामध्ये असणाऱ्या बालविकास जे अधिकारी आहेत किंवा महिला बालविकास मंडळ आहे या ठिकाणी जाऊन व्हिजिट करत आहेत की आमचा लाभ का बंद झालेला आहे, आम्ही पात्र आहोत, पुरावे दाखवत आहेत आणि आमचा लाभ त्वरित सुरू करावा अशी मागणी करत आहेत। आणि याच्या विरुद्ध लक्षात घ्या की संबंधित विभागातील अधिकारी आहेत तर यांनी लक्षात घ्या शासनाकडे तसं पत्र पाठवलेलं आहे। तर याच्यामध्ये महिलांची जास्तीत जास्त पात्र असणाऱ्या महिलांची तांत्रिक चुका झालेल्या आहेत, याच्यामुळे KYC मध्ये प्रॉब्लेम आलेला आहे। त्यामुळे त्यांचा लाभ पुन्हा वितरित करण्यासंदर्भात शासनाकडे त्यांनी पत्र पाठवलेलं आहे। तर या पत्रामध्ये उल्लेख का आहे याचं नक्की माहिती नाही आहे, पण लक्षात घ्या याच्यामध्ये पुढील पावले असतील तर याच्यामध्ये काय होऊ शकतं। एक तर लक्षात घ्या की प्रत्येक जिल्ह्यानुसार ज्या लाडक्या बहिणी KYC मध्ये तांत्रिक चुका झालेल्या आहेत, जर तुम्ही निकषामध्ये बसत असाल, पात्र असाल, तरच तुम्हाला पुढचा लाभ येण्यासाठीचे प्रयत्न केले जातील। जर तुम्ही निकषांमध्ये बसत नसाल, अपात्र असाल, तर मात्र तुम्हाला आवाज उठवून किंवा निकषांमध्ये बसण्यासाठी तुम्हाला लक्षात घ्या की काही ऑप्शन येणार नाही आहे, तुम्ही अपात्र ठराल। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत अशाच लाडक्या बहिणींचा पुढे विचार होणार आहे। तर एक तर लक्षात घ्या KYC साठी एडिट हा ऑप्शन देऊन पुन्हा मुदतवाढ होऊ शकते आणि मुदतवाढ जर झाली तर मात्र याच्यामध्ये लाडक्या बहिणींना प्रॉपर फॉर्म भरावा लागेल। आणि दुसरी प्रोसेस म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांची KYC चुकलेली आहे, तर दुसऱ्या प्रोसेसमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे आहेत तर जे महिला बालविकास कार्यालय आहे जिल्ह्यानुसार त्यांच्याकडे अपात्र याद्या आहेत, म्हणजे ज्यांचे टेक्निकली KYC मध्ये प्रॉब्लेम आहेत अशा याद्या त्यांना दिल्या जातात किंवा त्यांच्यामार्फत स्थानिक अंगणवाडी सेविका असतील यांच्याकडून कागदपत्र पडताळणी ही प्रक्रिया अवलंबली जाते। साधारणतः या दोन प्रोसेसपैकी एक प्रोसेस आहे ती सुरू होण्याची शक्यता आहे। मग आता प्रश्न झाला की लक्षात घ्या की या प्रोसेससाठी वेळ कधी लागणार, तर लक्षात घ्या संबंधित विभागामार्फत शासनाकडे पत्र गेलेलं आहे, पण अजून या संदर्भात घोषणा झालेली नाही आहे। मंत्री आदित्य तटकरे असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांच्या ट्विटरच्या पेजवरती इतर घोषणा होत आहेत, परंतु लाडक्या बहिणींसाठी कोणतीच घोषणा होत नाही आहे। पण लक्षात घ्या पुढील काही दिवसांमध्ये लाडक्या बहिणी ज्यांची तांत्रिक KYC चुकली असेल, पात्र असून डिसेंबर आणि नोव्हेंबर महिन्याचा लाभ आले नाही आहे, तर यांना लाभात कशी आणायची, तर याची कार्यवाही ही दोन प्रकारेच केली जाते, केली जाऊ शकते, KYC मुदतवाढ किंवा कागदपत्र पडताळणी। तर याच्यापैकी नक्की काय अंमलबजावणी केली जाते ते हे लवकरच आपल्याला कळणार आहे। तर आता मोठा प्रश्न होतो की थकीत हप्ते नोव्हेंबर आणि डिसेंबर याचे मिळणार का, तर लक्षात घ्या अजून तरी यावरती प्रश्नचिन्ह आहे। मागील महिन्यामध्ये देखील म्हणजेच जून, जुलै, ऑगस्टमध्ये 2 महिन्यांचे हप्ते जे आहेत लाडक्या बहिणीचे थकीत झाले, त्याच्यानंतर त्यांना प्रवाहात आणण्यात आलं, पण त्यांचा थकीत लाभ मात्र वितरित झालेला नव्हता। मग आता प्रश्नचिन्ह आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्याचा लाभ मिळतोय की नाही, तर हे सगळं शासनावरतीच डिपेंड आहे। पण एवढं मात्र खरं आहे की पुढील दिवसांमध्ये तांत्रिक प्रॉब्लेममुळे म्हणजेच KYC मध्ये चुका झाल्यामुळे पात्र असून ज्या लाडक्या बहिणीचा लाभ राहिलेला आहे किंवा ज्या लाडक्या बहिणी तुर्तास अपात्र झालेल्या आहेत, पात्र असून देखील अशा लाडक्या बहिणींना पात्र करण्याची कार्यवाही किंवा अंमलबजावणी पुढील काही दिवसांमध्ये होऊ शकते। आपण या संदर्भात माहिती घेतच आहोत, त्यामुळे कदाचित जानेवारी महिन्याचा लाभ आहे उशिरा वितरित होऊ शकतो। त्यामुळे ही आताची महत्त्वाची अपडेट आहे। जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात अजून कोणतीच घोषणा झाली नाही आहे, आपण या संदर्भात वारंवार माहिती घेतच आहोत। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। या संदर्भात आपण माहिती घेतच आहोत। माहिती मिळताच त्वरित आपल्या चॅनलवरती अपडेट दिली जाणार आहे। 100% KYC किंवा कागदपत्र पडताळणी याच्यापैकी एक प्रोसेस सुरू होणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। योजना संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।